अशी एक लग्नगाठ भाग 39। तर मित्रांनी मैत्रिणींनो, आपण मागील भागात पाहिले की प्राची तिच्या भूतकाळात घडलेली स्टोरी तृप्ती, श्रेयस आणि सीमाला सांगते. त्यानंतर प्राचीचं 2 दिवसात लग्न असतं, पण तृप्तीच्या तब्येतीमुळे श्रेयस, सीमा आणि तृप्ती तिघेही प्राचीच्या लग्नाला येण्याचा प्रॉमिस करून गाडीत बसून घरी निघाले. संध्याकाळची वेळ असते. श्रेयस कंपनीतून घरी आलेला असतो. सगळ्यांसोबत त्यांचा चहापाणी झाल्यावर सीमा श्रेयसला म्हणाली, तुम्ही तृप्तीताईला घेऊन बागेत बसा. थोडा वेळ बागेत फेरफटका मारा. तृप्तीताईसोबत गप्पा गोष्टी करा. असेही आज दिवसभर तृप्तीताई रूममधून बाहेर निघाली नाही. खूप बोर होत असेल माझ्या ताईला. तोपर्यंत मी रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करते आणि उद्या आपल्याला सकाळीच प्राचीताईच्या लग्नाला निघायचं आहे, म्हणून आपले कपडेही पॅकिंग करते. नीताताई म्हणाल्या, हो चल सीमा, मीही तुझ्यासोबत तुला मदत करते. हो आई चला, असं म्हणून दोघेही किचनकडे गेल्या. तृप्ती आणि श्रेयस बागेत गप्पा करत हिंडत होते. तृप्तीने लावलेले गुलाबाचे फुलांचे ताटवे अगदी बहरून आले होते. तृप्ती त्याच्याकडे बघून स्मित करत होती. तिला गुलाबाची फुले खूप आवडायची, म्हणून तिने आवडीने बागेत वेगवेगळ्या प्रकारची गुलाबाची खूप फुलझाडे लावली होती. गुलाबाच्या फुलांकडे पाहत श्रेयस सहज म्हणाला, बघ तृप्ती, तुझे गुलाबाचे ताटवे किती फुलून आलेत. तुझ्या गुलाबी सुंदर चेहऱ्यासारखेच. तृप्ती स्वतःच म्हणाली, हो श्रेयस, माझ्या गुलाबाची ताटवे तर बहरून आलीत, अगदी ताजीत टवटवीत, पण तुमचं गुलाब मात्र कोमेजलं. आता कधी गळून पडेल सांगता येणार नाही. श्रेयसचं तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. तो म्हणाला, काय बोलते आहेस? काही नाही, फुलांचे ताटवेबद्दल बोलत आहे. तृप्ती खोटेच बोलली. ती चालून थोडीशी थकली, म्हणून सहज तिने एका झाडाच्या पारावर बसली. तेवढ्यात श्रेयसला कॉल आला. श्रेयस म्हणाला, बस तृप्ती, येतोच मी 2 मिनिटात. त्याने मोबाईल कानाला लावला आणि बोलत बोलत सहज तिच्यापासून थोडा दूर गेला. बागेतच आसपास ती पूर्ण विचारात गडली होती. तिचं मन म्हणत होतं, वेदना फक्त हृदयाचा आधार घेऊन समावल्या असत्या तर कदाचित डोळे भरून येण्याची वेळ आलीच नसती. शब्दाचा आधार घेऊन दुःख व्यक्त करता आले असते तर कदाचित कधी अश्रूची गरज भासलीच नसती. आज मन खूप उदास. मनामध्ये चाललेली घालमे, मनामध्ये चाललेला हा गोंधळ का कोणास ठाऊक कितपत असा चालूच राहणार आहे. मनाचा इतका का विचार करावा की मनच उदास होऊन बसले. ह्या मनाला कधी कळना, कधी समजणार. त्याच्या अशा वागण्याने खूप त्रास होतोय मला. शरीराच्या वेदनापेक्षा मनालाच जास्त वेदना होतात. तिचे लक्ष सहज नेहमीप्रमाणे मावळणाऱ्या सूर्याकडे गेलं. सूर्य नुकताच अस्ताला जात होता. चहूदिशांनी केसरी लाल रंगाने आभाळ रंगलं होतं. तृप्तीला रंगाचे खूप आकर्षण होते. इंद्रधनुष्याचे रंग, सूर्य अस्ताला जाण्यावेळेस आभाळात गोळा झालेले रंग आणि होळीचे सुद्धा रंग तिला खूप आवडायचे. दररोज संध्याकाळी ती श्रेयसची वाट बघत गॅलरीत सूर्य अस्ताला जाताना बघायची. त्या लाल केसरी फैलावलेल्या रंगाकडे एकटक बघत राहायची. आजही बघत होती, पण आजचे रंग तिला उदास भासत होते. तिच्या मनात आलं, माझ्याही आयुष्याचा सूर्य हळूहळू आता अस्ताला जात आहे. आयुष्याचे रंग तर कधीच फिके पडायला सुरुवात झाली आहे. तिचे डोळे भरून आले. थोड्या वेळात श्रेयसचा काल संपला आणि तृप्ती जवळ आला. श्रेयस म्हणाला, चल तृप्ती, घरात जाऊ, खूप भूक लागली आहे. झालं असेल जेवण तयार, तुलाही भूक लागली असेल. तृप्तीचे मन भरून आले होते. ती उठली आणि श्रेयसला हलकेच मिठी मारली. त्याच्या छातीवर डोके ठेवले. श्रेयसने तिचे डोके कुरवाडले आणि म्हणाला, काय झालं तृप्ती, आर यू ऑल राईट? ती म्हणाली, हो मी ठीक आहे. श्रेयसने तिच्या केसांना हलकेच सावरले आणि तिच्या कपाळाला किस केलं. आज तिच्या डोक्यात थोडी वेदना जाणवत होती, पण सकाळी तिच्या लाडक्या मैत्रिणीच्या लग्नाला जायचं होतं. जर घरात असं सांगितलं असतं तर सीमाने आणि श्रेयसने लग्नात जाऊ दिलं नसतं. तिने रात्री झोपताना मेडिसिन घेतली. सकाळी थोडं बरं वाटू लागलं. त्यांनी प्राचीच्या लग्नाला जायची तयारी केली. तिघेही गाडीत बसले. गाडी स्टार्ट होणार इतक्यात सीमा म्हणाली,
थांबा 2 मिनटं. श्रेयस म्हणाला, अजून काय राहिलं तुझं? आलेच असं म्हणून ती घरात गेली. तिने शाल आणली आणि तृप्तीच्या अंगावर पांघरवली. ओ हो सीमा, किती काळजी करतेस ग माझी. एक दिवस तर जाणारच आहे ना, किती सांभाळशील मला? तृप्ती सीमाकडे पाहून म्हणाली. सीमा बोलली, हे बघ तृप्तीताई, असं बोलणार असशील तर मी तुझ्याशी कट्टी घेईन आणि पुन्हा पुन्हा जायच्या गोष्टी जर केल्यात तर बघ हं, नाही जाऊ देणार मी तुला कधीच. तृप्तीने सीमाचा गालगुच्चा पकडला. हो का माझी आजी, बरं बाई, नाही बोलणार यापुढे आता. गुड गर्ल, असं सीमा म्हणाली आणि दोघेही हसल्या. श्रेयस म्हणाला, चलायचं आता? हो, सीमा म्हणाली. ते लग्न घरी पोहोचले. प्राची त्यांची वाटच बघत होती. तृप्तीला पाहून ती जवळ आली आणि तिला आलिंगन दिले. काय ग, एवढं उशीर? किती वाट पाहायला लावता? अगं आत्ताशी कुठे 9:30 वाजत आहेत. अजून लग्न मुहूर्ताला किती वेळ आहे. हो ग, तरी पण इथे माझ्या माहेरचे कुणीच नाही. तुम्ही आलेत म्हणजे माहेरची लोक आल्यासारखे वाटते. बरं बाई, पण अनुज जीजू कुठे आहेत आमचे? हो आहेत ना, रूममध्येच तयार होत असतील. चला तुम्हाला भेट घडवून आणते. सगळेजण अनुजच्या रूममध्ये गेले. तिथे गेल्यावर त्यांनी तिथला दृश्य पाहिल्यावर सगळ्यांना अगदी धक्का बसला. तिथे नवरदेवाच्या वेशात संदीप होता आणि अनुज त्याला सजवत होता. संदीप स्वतःचा चेहरा आरशात पाहत होता तेव्हा इकडे उभ्या असलेल्या अनुजचे डोळे भरून आले होते आणि स्वतःशीच बोलत होता. प्राची, मला माफ कर, खूप प्रेम आहे ग तुझ्यावर, पण तुझ्यासाठी संदीप दादाशीच लग्न करणंच योग्य आहे. तुझ्या मुलाचा सक्का बाप संदीप दादाच आहे आणि संदीप दादा आता बदलला आहे. तो तुला आता खूप सुखात ठेवील. त्याला खरंच पश्चाताप झाला आहे. तेवढ्यात संदीप अनुजकडे आला आणि म्हणाला, अनुज, मला माफ कर, मी खूप चुकलो. जवानीच्या जोशात भलतंच काहीतरी करून बसलो. भावा, तुझं मन खूपच मोठं आहे. तू प्राचीवर एवढं प्रेम करतोस तरीही प्राचीला मला देऊन टाकलं. माझ्या खुशीसाठी आणि प्राचीच्या आयुष्यासाठी तू आपलं आयुष्य पणाला लावलं. माफ कर मला. मी प्राचीला खूप सुखात ठेवीन. कधीही शिकायतीचा मुका देणार नाही. प्राची ते प्रत्यक्ष कानाने ऐकून अगदी स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. तिचा संताप अनावर झाला. ती ताडताड अनुज आणि संदीप जवळ गेली. कुठलाच विचार न करता तिने संदीपच्या गालावर थप्पड मारली. मला न विचारता माझ्या मनाविरुद्ध तुला कोणी सांगितलं माझ्याशी लग्न करण्याचं? मी तुझ्याशी कधीही परत लग्न करणार नाही. मी तुझ्याशी नफरत करते. तू माझ्या मनातून कायमचा उतरला आता. तुला वाटलंच कसं की मला पटेल तशी वागणूक देऊन, माझा अपमान करून माझ्या मुलाला आणि मला असंच मरायला सोडून दिले आणि अशा व्यक्तीशी मी पुन्हा अजून लग्न करेल असं तुला का वाटलं? मला तुझं तोंड देखील पाहायचं नाही आणि लग्न? सी, तू माझा नवरा आणि माझ्या मुलाचा बाप म्हणण्याचा लायकीचा नाहीस. श्रेयस आणि तृप्ती तिला अडवण्याचा प्रयत्न करू लागले, पण तिचा संताप अनावर झाला होता. संदीप मध्येच म्हणाला, प्राची प्लीज, मी काय म्हणतो ते ऐकून तर घे. आय डोंट वॉन्ट टू हिअर एनिथिंग. आय हेट यू संदीप. प्लीज माझ्या आयुष्यात पुन्हा येऊ नकोस. लगेच तिने अनुजकडे आपला मोर्चा वळवला. अनुज, आय मीन अनुज सर, काय गरज होती माझ्यावर दया दाखवण्याची? माझं प्रेम काय अशी फुकटची खैरात वाटली की काय तुम्हाला? आज ह्याला उद्या त्याला देऊन टाकायचं. काय गरज होती मला सहानुभूती दाखवायची? माझ्यावर दया दाखवून माझ्यावर प्रेम करण्याचं नाटक केलंस आणि आता आपल्या भावाचा आणि माझा संसार बसवायला निघालात. अनुज सर, जग खूप मोठं आहे. मी आणि माझा मुलगा आयुष्य काढू आम्ही बरोबर. काळजी करू नका, मी मरणार नाही. माझ्या मुलासाठी तरी मी जगेन. मला तुमच्याबद्दल सुद्धा नफरत आहे. दोघेही अगदी शांत होते. त्यांना काय बोलावे काहीच कळत नव्हते. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.